नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे गणपती विसर्जनाची तयारी चाललेली असते. तर आता इकडे युवराज हा निशीशी बोलत असतो. तर आता बोलत असताना निशी युवराजला बोलते, युवराज, मला ना त्या कौशिकीमुळे तुझ्याशी नीट बोलता नाही आलं रे, म्हणून मला तुला भेटायचं आहे. तर जमलं नाही रे, मला भेटशील का? तर आता तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथं तारिणी येते. ती म्हणते, गणपतीच्या विसर्जनाकरता तुला बोलवायला मी आलेली आहे. निशी बोलते, इथं काय आहेस ग तू? आमच्या दोघांच्या गोष्टी चोरून ऐकतेस का? त्यावर तारिणी बोलते, नाही ग, तुला सर्वांनी खाली बोलावलं ना, म्हणून मी तुला बोलवायला वरती आली तुझ्याकडे. तर आता युवराज बोलतो, कोणाशी बोलतेस ग तू? तेव्हा निशी बोलते, अरे मी सर्वात जास्त ज्या मुलीचा राग करते ना, ती माझी सावत्र बहीण. तर आता युवराज जास्त तारिणीचा आवाज ऐकून कॉलेजच्या सर्व जुन्या गोष्टी आठवतात की कशा प्रकारे तारिणीने त्याला चांगला धडा शिकवला होता. तर आता युवराजला सर्व आठवल्यानंतर त्याला आठवते की कसा त्याला तारिणीने चांगला धडा शिकवलेला असतो कॉलेजमध्ये. तर आता इकडे निशी म्हणते, व्हॉट इज दिस युवराज? तर युवराज बोलतो, काही नाही ग. युवराज बोलतो, तुझ्या बहिणीचा आवाज मला ओळखीचा वाटते ना, म्हणून तुला विचारलं. तेव्हा निशी बोलते, इम्पॉसिबल. ओळखीचा कसा वाटणार तुला? तू कधी तिला भेटलास नाही तर तुला ओळखीचा कसा वाटणार? तर आता निशी युवराजला बोलते की नाही रे, तिचं जग म्हणजे अनाथ आश्रम आणि हे घर. तिला बाहेर जर जायला बोललं ना तर ती खूप घाबरते, खूप घाबरट आहे रे ती. तर आता युवराज बोलतो, ठीक आहे, आपण भेटूया. तर इकडे तारिणी किचनमध्ये उभी असते आणि तिला आठवतं ते म्हणजे चारुदत्त देसाई या सरांच्या केसबद्दल ती सतत विचार करत असते. तेवढ्यातच आता तारिणी जेव्हा चारुदत्त देसाई सरांच्या केसबद्दल विचार करत असते तेवढ्यातच तिथं तारिणीची आजी येते आणि बोलते, तारिणी, कुठं लक्ष आहे ग तुझं? तर आता तेवढ्यातच किचनमध्ये मालती येते आणि बोलते, तुमच्या गप्पा चालूच आहे, काम कधी करणार? विसर्जनाची तयारी करा, हार ते जमा कर जा. त्यावर आता आजी बोलते. त्यावर मात्र आता तारिणी सर्वांची नजर चुकून वरती जाते आणि घराच्या छतवरून वरती जात असताना छतावरचं लाकूड खाली पडते आणि तेवढ्यातच तारिणीचे वडील हे गाडीमध्ये मिठाई ठेवत असतात. तर आता त्यांना वाटते हे लाकूड कसं पडलं. तर आता तारिणीच्या वडिलांना तारिणी दिसल्याच्या अगोदर तारिणीही लपलेली असते. तेव्हा आता तारिणी ही केदारच्या रूममध्ये सर्वांची नजर चुकून गेलेली असते. तर आता केदार बोलतो, टेक्नू बॉस हे लाईनवरती आहेत. तर आता केदार टेक्नूला विचारतो की ज्या नंबरवर चारुदत्त देसाई सरांना धमकीचा मेसेज आलेला होता त्या नंबरचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे का? तर आता टेक्नू हे चेक करत असतो. सर, तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे. हा फोन एकाच वेळी 4 ठिकाणी ॲक्टिव्ह असल्याचं दिसतंय. टेक्नो बोलतो, व्यक्ती नेमकी कुठे लपून बसलेली आहे हे शोधण्याचं जरा कठीणच आहे. तर आता तारिणी बोलते, मी मुद्दाम करते. तारिणी बोलते, मी मुद्दाम करतो हा सर्व कारण आपल्याकडे विसर्जनापर्यंतचाच वेळ आहे ना, म्हणून हा तो सर्व करतो. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. तारिणी आता टेक्नोला म्हणते, पोलीस इन्स्पेक्टर चारुदत्त देसाई भेटण्याकरता आलेले असतात आणि चारुदत्त देसाई सरांना बोलतात की सर, तुम्ही बाहेर जाऊ नका कारण ही तुमच्यासाठी योग्य नाही. पण चारुदत्त देसाई म्हणतात की नाही, मी दरवर्षी विसर्जनासाठी जात असते आणि मी काही करून आतमध्ये नाही थांबू शकत. चारुदत्त देसाई म्हणतात की आमच्या घराची परंपरा आहे, त्यामुळे मी ही परंपरा नाही मोडू शकत. तर आता प्रेक्षकांनो, तारिणी कसा चारुदत्त देसाई सरांना वाचवू शकते का हे आपण पाहणार आहोत. तर आता प्रेक्षकांनो, बेलसरे फॅमिली ही गणपती विसर्जनासाठी जाण्यासाठी बाहेर निघालेली असते. तेव्हा आता सर्व बेलसरे फॅमिली गाडीमध्ये बसलेली असते. तर आता आजी बोलते, सरका ना थोडं, तिला बसू द्या, म्हणते तारिणीला बसू द्या. तर आता रेखा मालती बोलतात, इथं कुठं जागा आहे? या तारिणीला बसायचं गाडीमध्ये जागा नाही आहे. तर मालती बोलते की बसता नाही येईल. बस नाही आहे नाहीतर चालत आहे, कशी आहे, आम्हाला काही तुझं करायचं नाही आहे. तारिणी बोलते, हो तुम्ही समोर जा, मी येते मागणं. तर आता इकडे फातिमा आणि कतरी हे निघालेले असतात जिथे चारुदत्त देसाई विसर्जनासाठी जाणार असतात. तिथे तर तारिणी टीम हे डिस्कस करत असते की चारुदत्त देसाई सरांना कसं वाचवायचं. तर टीम तारिणी जिथे चारुदत्त देसाई सर गणपतीच्या विसर्जनासाठी आलेले असतात त्यांच्या रक्षणासाठी तिथे पोहोचलेले असतात. तर एका हवालदारासोबत एक माणूस हा वाद घालत असतो. तर आता तेवढ्यातच तिथे तारिणी येते आणि त्याला बोलते, अरे मागे विसर्जन करायला आलास ना, इकडे मग काय चाललेस? तर तुला काय करायचं?
असं तो माणूस म्हणते तारिणीला, मला शिकवणारी तू कोण मोठी, मी कोणी नाही आहे. तारिणी बोलते, पण आज येते ना म्हणून आपण इकडे सुरक्षित उभे आहोत, कळलं ना. त्याच्या घर का गणपती सोडून इथे दिवस रात्र ते इथं उभे आहेत, ते कशासाठी, ते जे म्हणतायत ना ते ऐकायचं शिस्तीत, आणि चल त्यांना सॉरी म्हण. तर आता तो व्यक्ती त्यांना सॉरी म्हणते, नाहीतर आज एका पोरीकडनं सगळ्यासमोर मार खाशील हां. तर आता सॉरी साहेब असा तो व्यक्ती पोलीस हवालदाराला म्हणतो. तर आता चारुदत्त देसाई सर हे विसर्जना करता आलेले असतात. तर आता इथं ज्यांनी त्याला धमकीचा कॉल केलेला असतो त्यांची एंट्रीसुद्धा झालेली असते. तर इकडे टेक्नूने तारिणीला सर्व सांगितलेलं असतं की चारुदत्त देसाई सरांना मारायला आलेलं आहे. गुंडे एक लाल शर्ट घालून एक ब्लॅक शर्ट घालून आहेत, त्यांच्यावरती टेक्नूला संशय आलेला असतो. म्हणून आता तारिणीला सर्व सांगितलेलं असतं. तर इकडे तारिणी खूप मोठा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे नकली चारुदत्त देसाई हा तारिणी तयार केलेला असतो की जेणेकरून अर्धे अर्धे गुंडे डिवाईड झालेले असतील, असा प्लॅन आता तारिणी टीमने केलेला असतो. तर नकली चारुदत्त देसाईची सुद्धा एंट्री झालेली असते आधी, आणि आता गुंड मात्र गोंधळून गेलेले असतात. आता तिथे तिसरे सुद्धा चारुदत्त देसाई तारिणी टीमने तयार केले असतात, कारण आता त्यांची जेणेकरून गुंड्याची विभाजनी होईल, त्यांना ओळखण्यात यांना इझी जाणार, म्हणून तारिणी टीमने त्यांना वेगळे केलेले असतात. तर आता गुंड खूप गोंधळून गेलेले असतात. तर आता गुंड खूप कन्फ्यूज झालेले असतात. तर अशा प्रकारे तारिणी टीमने प्लॅन करून चारुदत्त देसाई सरांना वाचवलेलं आहे. आता पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गुंडांनी नक्की चारुसर देसाईंना ओळखलेलं आहे का, तारिणी टीम कशा प्रकारे आता चारुदत्त देसाई सराची मदत करणार. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला माझ्या चॅनलवरती रोज संध्याकाळी तारिणी एपिसोड पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.